नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, मुख्यमंत्री असताना उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलीस निरीक्षक सचिन वाझे याची बाजू घेतली. खरं म्हणजे सचिन वाझे हा निलंबित पोलीस अधिकारी आणि तरीही त्याला पोलीस दलात घेण्यात आलं. आणि इतकंच नाही तर सचिन वाझे हा भ्रष्टाचार करतोय, एका खुनाच्या प्रकरणात तो सहभागी आहे, असा आरोप आहे की त्यानेच खून केलेला आहे. असं असतानाही सचिन वाझे हा काही लादेन आहे का, असं सांगत हेच उद्धव ठाकरे सचिन वाझे याच्या पाठीशी उभे राहिले. आणि आता याच सचिन वाझेमुळे उद्धव ठाकरे हे चांगलेच अडचणीत आले. असे अडचणीत आलेत की या सचिन वाझेमुळे त्यांना कदाचित तुरुंगातही जावं लागू शकते. इतक्या मोठ्या अडचणीत सध्या उद्धव ठाकरे आलेले. सचिन वाझे हा मुंबई पोलीस दलात होता आणि ख्वाजा युनिस प्रकरणामध्ये सचिन वाझेला निलंबित करण्यात आलं. ख्वाजा युनुसला सचिन वाझेने मारलं असा ठपका हायकोर्टाने ठेवला आणि त्याला निलंबित करण्यात आलं. त्यानंतर निलंबित असताना मित्रांनो हा सचिन वाझे शिवसेनेत गेला आणि शिवसेनेत गेल्यानंतर अचानक हा सचिन वाझे हा उद्धव ठाकरे यांना प्रिय झाला. ज्या वेळेस फडणवीस यांचं सरकार होतं, म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री होते आणि शिवसेना त्या सरकारमध्ये एक पक्ष होता, त्यावेळेस खुद्द उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही सचिन वाझे याला पोलीस दलात घ्या. त्यावेळेस फडणवीस यांनी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता की हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि ती जर ऑर्डर पाळली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि त्यामुळे मी सचिन वाझेला पोलीस दलात घेणार नाही. आता हे तर आपण जाणतो, कारण विधानसभेमध्ये ही माहिती खुद्द फडणवीस यांनी दिली होती. फडणवीस काही सचिन वाझे याला पोलीस दलात घेत नाही आणि त्यामुळे ज्या वेळेस मवियाचं सरकार आलं त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी पहिली गोष्ट काय केली असेल ती म्हणजे या सचिन वाझेला सरकार पोलीस दलात घेतलं. मंडळी, त्यावेळेस तत्कालीन पोलीस, म्हणजे 2020 ची ही घटना आहे, त्यावेळेस तत्कालीन पोलीस आयुक्त मुंबईचे परमवीर सिंग होते आणि परमवीर सिंग यांचं स्टेटमेंट आहे की सचिन वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्यावर दबाव आणला. अशा पद्धतीने सचिन वाझे पोलीस दलात आला आणि त्यानंतर त्यांनी आपले एक एक रंग दाखवायला सुरुवात केली. सचिन वाझे हा उद्धव ठाकरे यांच्याशी लॉयल होता आणि अर्णव प्रकरणात तुम्ही बघितलं, AK-47 घेऊन सचिन वाझे हा अर्णवला अटक करायला गेला होता. इतकंच नाही मित्रांनो, त्या सचिन वाझेचा संबंध हा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणातही आला. असं म्हटलं जातं की या सचिन वाझेने पुरावे नष्ट केले. अँटिलिया या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली. इतकंच नाही तर मनसुख हिरेन याची हत्याही सचिन वाझेने केली आणि त्यासाठी सचिन वाझे जेलमध्ये होता, आता जामिनावर बाहेर. 414 दिवसानंतर हा सचिन वाझे जामिनावर बाहेर आहे. आता हाच सचिन वाझे ज्याच्या मागे उद्धव ठाकरे अगदी पोटतिडकीने उभे होते, त्यानेच उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणले. ते कसं अडचणीत आणलंय तर मित्रांनो, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या मृत्यू प्रकरणी रशीद खान पठाण यांनी जी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे, त्या रशीद खान पठाण यांचे वकील ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी सांगितलं की सचिन वाझे
याला आपल्या मुलाची गुन्हे लपवण्यासाठी, ते रपादपा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पोलीस दलात घेतलं. आणि त्यामुळे आम्ही म्हणजे रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अगोदर 4-5 केस फाईल करून ठेवलेल्या. पुढे निलेश ओझा म्हणतात की ह्या ज्या केसेस फाईल झालेल्या आहेत त्यामुळे 402 अंतर्गत, आयपीसी कलम 402 अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होऊ शकते. आणि जर तशी कारवाई झाली तर उद्धव ठाकरे हे किमान 7 वर्षांसाठी तुरुंगात जाऊ शकतात. मंडळी, हे प्रकरण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेला पोलीस दलात घेतलं आणि त्याने उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे गुन्हे लपवले, ते त्यातले सबूत मिटवले, पुरावे नष्ट केले. तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर केला अशा स्वरूपात हे केस फाईल झालेले आहेत. याची माहिती प्रत्यक्ष ओझा यांनीच दिलेली आहे. आणि त्यामुळे आता केवळ आदित्य ठाकरे नाही तर उद्धव ठाकरे हेही अडचणीत आलेले आहेत. आणि अशा वेळेस मित्रांनो, उद्धव ठाकरेंवर जर गुन्हा सिद्ध झाला कोर्टात तर त्यांना किमान 7 वर्षांसाठी तुरुंगात जावं लागू शकते असं निलेश ओझा म्हणतायत. मंडळी, ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी दिलेली ही बातमी खळबळजनक आहे. ही माहिती अक्षरशः आश्चर्यकारक आहे. कारण ज्या पद्धतीने आज रशीद खान पठाण असतील आणि त्यांचे हे वकील निलेश ओझा असतील, ते पूर्ण आत्मविश्वासाने सांगतायत की नाही, या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना देखील शिक्षा होऊ शकते. आता मित्रांनो, लक्षात घेतलं पाहिजे की याच सचिन वाझेचा बचाव उद्धव ठाकरे करत होते. सातत्याने त्या सचिन वाझेच्या मागे उभे होते. आणि मग सचिन वाझे याचा धीर इतका चेपला की त्याने बार मालकांकडून खंडी वसूल केली. ही तर प्रकरणं आहेतच, पण अक्षरशः पोलीस दलात धुमाकूळ घातली. पुन्हा तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचं एक स्टेटमेंट आहे, जे त्यावेळेस प्रत्येक वर्तमानपत्रात छापून आलं होतं की सचिन वाझे हा कोणाचंच ऐकायचं नाही, त्याला हवं ते तो करायचा. कारण तत्कालीन मुख्यमंत्री त्याच्या मागे उभे होते. इतक्या मोठ्या प्रमाणात सचिन वाझेने धुमाकूळ घातला. आज त्याच सचिन वाझेमुळे उद्धव ठाकरे अडचणीत आले. आदित्य ठाकरे तर अगोदरच अडचणीत आहेत. दिशा सालियन सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खुद्द आरोप केलेले आहेत की या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा सहभाग आहे. असे आरोप खुद्द नारायण राणे यांनी केलेले. आणि आता तर रशीद खान पठाण यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. आदित्य ठाकरे यांचं मोबाईल लोकेशन तपासा, ते त्यावेळेस कुठे होते अशी मागणी केलेली आहे. आणि तिथे त्यांचा दावा आहे रशीद खान पठाण यांचा की त्यावेळेस आदित्य ठाकरे हे त्या घटनास्थळाच्या 100 मीटरच्या परिसरात होते. आणि केवळ आदित्य ठाकरे नव्हते तर दिनो मोरिया, आदित्य पंचोली अशी माणसं देखील त्यांच्या सोबत होती. हे प्रकरण भयंकर आहे. आणि अगदी सुरुवातीपासून नारायण राणे असतील किंवा नितेश राणे असतील, ते असे आरोप करतातच. त्याचा आधार घेत रशीद खान पठाण यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. आणि ती याचिका आता 6 डिसेंबरला सुनावणीसाठी येणार आहे. हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाहीये.
या प्रकरणात अनेक गोष्टी आहेत ज्या काळाने हळूहळू उघडकीस येणार आहेत. पण इतकं मात्र नक्की आहे मित्रांनो, असंगाशी संघ जर झाला तर काय होऊ शकतं याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. वाजे हे याच्याशी संघ केला, त्याचा वापर केला आज वाजे यांनीच उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणले. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.